त्यामुळे ते पुन्हा एकदा समजावून घेऊयात. सुनीता रामनाथकर या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. सुनीता मॅडम, आपण बघतोय की ज्ञानवर आधारित हा जो अर्थसंकल्प आहे तो असेल असं त्यांनी म्हटलेलं होतं अर्थमंत्र्यांनी, आणि त्यानुसार मग गरीब असतील किंवा युवा असतील, शेतकरी अन्नदाता असेल किंवा नारी शक्ती यांच्यासाठी खूप महत्वाचं योगदान या अर्थसंकल्पातून मिळेल, त्यांना बूश मिळेल असं म्हटलं गेलं होतं. तर आपण एकूणच हा जो अर्थसंकल्प आहे तो समजून घेताना नारी शक्तीसाठी, विमेन्ससाठी हा अर्थसंकल्प किती महत्वाचा आहे किंवा कोणकोणत्या तरतुदी त्यांच्यासाठी करण्यात आल्या? टॅक्स स्ट्रक्चर ईज करण्यात आलं. म्हणजे आता 12 लाखापर्यंत टॅक्स नाहीये. संबंध घराला पोचेल, तारेंना पण पोचेल आणि सगळे जे काम करतात मिडल क्लास त्यांना पण पोचेल. पण नारी शक्तीसाठी त्यांनी एक पुष्कळ काय काय अंगणवाडी वगैरे केलं आहे, हेल्थ केअर केली आहे. पण मला काय वाटत होतं की त्यांनी क्रेशेस बनवावे जिथे का ते बाई बाळंतपणानंतर आल्यावर आपले बाळ सोडू शकेल आणि काम करू शकेल. हॅलो, हा बोला बोला, सलग बोला, तुमचा आवाज येतोय. म्हणजे तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीये असं कुठेतरी म्हणावं लागेल. सुनीता मॅम, काय म्हणता? सलग बोला, तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन होत्या, अपेक्षा होत्या त्या कुठेतरी पूर्ण झालेल्या नाहीयेत असं म्हणावं लागेल. सलग बोला तुम्ही, आपले प्रेक्षक तुम्हाला ऐकतायत. सुनीता मॅम यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. त्यांना ज्या अपेक्षा होत्या एक स्त्री म्हणून, त्याचबरोबर एक तज्ञ म्हणून, त्या कुठेतरी कंप्लीट झालेल्या नाहीयेत किंवा कुठेतरी कमतरता त्याच्यामध्ये राहिलेली आहे असं त्यांना म्हणायचं आहे. दरम्यान प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी, आणि लोकांचं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊयात. प्रशांत, आपण बघतोय की जो लोकसभेचा निकाल होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बऱ्याचशा ठिकाणी सेटबॅक बसलेला होता भाजपला, आणि त्याच्यानंतर आलेला, आणि त्याच्यामध्ये एक अर्थकारण सुद्धा महत्वाचं कारण होतं. बरेचसे लोक महागाई आहे किंवा टॅक्स आहे किंवा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्याविषयी बोलत होते, आणि आता सगळ्यांनाच खुश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झालेला दिसतोय. त्यामुळे चुकीतून कुठेतरी मोदी सरकारनं आणखी एकदा शिकून एक सुखद धक्का लोकांना दिलेला आहे. सध्या लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? माझ्यासोबत हे सर्व लोक आहेत, हे सगळे मराठी जण आहेत, दिल्लीमध्ये असलेले मराठी जण आहेत आणि कुठल्या ना कुठल्या कामासाठी दिल्लीत येतात. थेट त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे न्यूज 8 मध्ये. नुकताच अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि 12 लाखापर्यंत करमुक्त गेलाय. पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी आता जो मोदी सरकारचा जो 2025चा अर्थसंकल्प झालेला आहे सादर, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना 12 लाखापर्यंत ज्यांना त्यांचं उत्पन्न किंवा पेमेंट आहे त्यांना कर सवलत मिळाली, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर्वसामान्यांसाठी हा अतिशय दिलासादायक निर्णय आहे आणि याचं मी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने आणि मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्याचं स्वागत करतो. आणि असेच निर्णय कामगाराच्या विषयी घ्यावे. तुम्ही कुठून आलात आणि कुठून काय निर्णय? मी पुणे भोसरी या ठिकाणी आलेलो आहे. शासनाने घेतलेला जो निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि सर्वसाधारण 12 लाखापर्यंत सूट मिळालेली आहे त्याचाही फायदा होईल. जे आहे ते ज्यांना काही 12 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला काय वाटतं 12 लाखाची जी करमर्यादा आहे ते तुम्ही कुठून आला पहिले ते सांगा, आणि ज्या पद्धतीने ही मर्यादा वाढवली आहे. पहिले साधारणतः जर बघितलं गेल्या वर्षी तर साधारणतः 80,000पर्यंत टॅक्स लागायचा, पण आता साधारणतः करमुक्त असेल 12 लाख. मी चंद्रपूरवरून आम आदमी पक्षाचा अध्यक्ष आहे. माझं असं जसं 12 लाखाचा करमुक्त यांनी केलाय, पण मुळामध्ये आपल्याला पाहिजे की जे मूलभूत गरजा आहे म्हणजे खाद्यपदार्थ, जे मूलभूत गरजा, हॉस्पिटल आहे, जसं महाराष्ट्र भवन मध्ये आज इथे पण आपल्याला जेवण करतो तिथे पण टॅक्स लागतो आपल्याला. तर या छोट्या छोट्या गोष्टी जी सामान्य माणसांना मूलभूत गरजा असते ना, ते सगळं जर मुक्त केलं तर आपल्याला 12 लाखाचा टॅक्स मुक्तची पण गरज पडणार नाही. तुम्ही पाहू शकता की इलेक्शनचं बजेट वाटते काय दिल्ली आणि शेवटी हे इलेक्शनचंच बजेट. तुम्ही जर शिक्षण मोफत करून टाकलं KG ते PG तर टॅक्स मोफतचं काय करणार? माणूस स्वतःहून टॅक्स भरणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेवर एवढं मोठं टॅक्स लागतं. जर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त युनिटने महाग आहे वीज, पण दिल्लीमध्ये मोफत वीज दिली जाते. आज तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? मला वाटते सरकार जे आहे फक्त
फक्त निवडणुकीच्या इलेक्शन पाहून एक मोठं स्टंटबाजी करायचा प्रयत्न करतात। आज मुळामध्ये जे 12 लाख एक प्रकारचे कर म्हणजे जे सूट देण्यात येत आहे, कुठं ना कुठून ते काढण्याचा दुसरा एक त्यांनी मार्ग पण निवडलेला असेल। आज अनेक अशा गोष्टी आहेत ज्या जनतेला कमी दरामध्ये किंवा त्याच्यामध्ये टॅक्समध्ये सूट असलं पाहिजे, जसं की आरोग्याच्या संदर्भामध्ये आहे। आज अनेक शासकीय किंवा प्रायव्हेट खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा अशा योजना आणल्या पाहिजे ज्यामध्ये लोकांना मोफत आणि कमी याच्यामध्ये त्यांचा उपचार झाला पाहिजे। शिक्षणाचं जर पाहतो म्हटलं तर आज शिक्षण सर्वसाधारण माणूस आपल्या मुलांना शिकू शकत नाहीये। आज कर मर्यादा वाढवली हे चांगलं कर मर्यादा वाढवणे ह्याची फार गरज होती आणि 12 लाख म्हणजे एक सर्वसाधारण जो खाजगीमध्ये काम करणारा व्यक्ती असेल त्यांना 12 लाखापर्यंत त्यांना सूट देऊन त्यांना त्यांच्यासाठी खूप एक दिलासादायक बातमी आहे। ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा दिलेला आहे, तुम्हाला काय वाटतं? जो ज्येष्ठ नागरिकांना जो दिलासा दिलेला आहे तो फार म्हणजे अल्प 1 लाखापर्यंत दिलं त्यांनी, फारच अल्प आहे। आणि जे 12 लाखापर्यंत ज्यांनी जे सूट दिली ज्याचा फायदा नॉन क्रिमिनल करता होत नाही, ही फार मोठी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक सेटबॅक आहे। तो उत्पन्नाची मर्यादा नाही, कराची मर्यादा दिली आहे। कराची मर्यादा, उत्पन्नाची मर्यादा वेगळा विषय आहे। तुम्ही सुद्धा आला, तुम्ही कुठून आलात? मी अकोल्याहून आलो आहे। काय आजचं बजेट बघून काय वाटतं, काय व्हायचं तुम्हाला? जसं फायनान्स मिनिस्टरने पहिले 7 लाख रुपये लिमिट ठेवली होती आणि ती 12 लाख केली आहे, तर 12 लाख म्हणजे ही चांगली केलेली आहे। जे मिडल क्लास हे आपल्यापर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया पोहोचवत आहेत आणि कुठेतरी संमिश्र अशा प्रतिक्रिया या अर्थसंकल्पावर येताना दिसतात। पुन्हा एकदा जाऊयात सुनीता रामनाथकर यांच्याकडे, त्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या थोड्याच वेळापूर्वी। सुनीता मॅम, आपण बघतोय की अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि एक सुखद धक्का जे थेट डायरेक्ट इन्कम टॅक्स भरतात त्यांना दिलाय आणि तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या, अपेक्षा होत्या या अर्थसंकल्पातून, या बजेटमधून, त्या पूर्ण झाल्यात का? पूर्णपणे नाही झाल्या, परंतु पुष्कळशा झाल्या आहेत। इन्कम टॅक्स कमी केल्यामुळे घरात पुष्कळ पैसा राहील, लोकांना सेव्हिंग्ज वाढतील आणि लोक कन्झम्पशन कडे वाढतील। कन्झम्पशन घेतल्यावर पण इनडायरेक्ट टॅक्सेस जास्त होतील ना, त्याचे जीएसटी वगैरे तरी तसंच आहे, त्यामुळे कन्झम्पशन जरी वाढलं तरी टॅक्सेशन तेवढंच राहील असं मला वाटतंय। आणि त्यामुळे लोकांचं कन्झम्पशन वाढेल, इन्फ्लेशन वाढायची शक्यता पण आहे। आणि महिलांच्या दृष्टीने बरोबर आहे, पण मला जास्त पाहिजे महिलांसाठी, त्यांच्यासाठी क्रॅशेस किंवा आनंदवन ऑफिसेसच्या ठिकाणी पाहिजे होते, जे त्यांच्या बाळांना बघतील त्या काम करत असताना। ते काही झालं नाही। बाकी चांगलं आहे, सगळ्यांना खुश करणारं बजेट आहे। निश्चितच सुनीता मॅम, याविषयी आणखी काही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त वर्ग खुश झालेला आहे तो म्हणजे जो एक सुखद धक्का आहे टॅक्स मध्ये रिलॅक्सेशनचा, तो नेमका काय आहे आपण बघूयात। नवीन कर रचनेनुसार आता 0 ते 4 लाख रुपये उत्पन्न ज्यांचं आहे वार्षिक त्यांना 0% कर लागणार आहे, तर 4 ते 8 लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 5%, 8 ते 12 लाख रुपये उत्पन्न त्यांना 10% आहे आणि 12 ते 16 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 15%, तर 16 ते 20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना 20% कर असेल। 20 ते 24 लाख रुपयापर्यंत उत्पन्न ज्यांचं आहे वार्षिक त्यांना 25%, तर 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना 30% इतका कर लागणार आहे। एकूणच याच्यामध्ये रिलॅक्सेशन म्हणावं लागेल। यानंतर पुन्हा एकदा जाऊयात सुनीता रामनाथकर यांच्याकडे। सुनीता मॅम, हे जे नवीन आपण बघतोय की जे न्यू रिजीम नुसार जे एक रिलॅक्सेशन देण्याचा प्रयत्न झाला आहे, जे डायरेक्ट टॅक्स पेयर्स आहेत त्यांना एक मोठा दिलासा, कारण बऱ्याच दिवसांपासून म्हटलं जात होतं, इनफॅक्ट जेव्हा लोकसभेची निवडणूक होती त्याच्या आधी सुद्धा हा निर्णय मोदी सरकार घेईल अशी एक अपेक्षा लोकांकडून होती, पण देर आहे दुरुस्त आहे, आता एक मोठा सुखद धक्का दिलेला आहे असं म्हणावं लागेल। किती लोकांना याचा फायदा होईल, कसा फायदा होईल? मिडल क्लासला होईल, घरात जास्त पैसे राहिले तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल। मुलांना चांगलं एज्युकेशन घेता येईल, लोकांना ट्रॅव्हल करता येईल आणि पैसे घरात राहतील। पण कन्झम्पशन वाढल्याने तुमचं सेकंडरी टॅक्स जीएसटी वगैरे जास्त होईल, ते जीएसटी कलेक्शन त्यांचं वाढेल असं मला वाटतंय आणि इन्फ्लेशन पण वाढायची शक्यता आहे कन्झम्पशन वाढले तर।
तर निश्चितच सुनीता मॅम, आपण बघतोय या ठिकाणी एकूणच एक जो मिडल क्लास आहे, जे सगळ्यात जास्त टॅक्स भरतात, मग तो थेट टॅक्स असेल किंवा इनडायरेक्ट जो टॅक्स आहे तोही आहे, तर त्यांना एक मोठं समाधान आणि त्यांना एक रिलॅक्सेशन असं म्हणता येईल. आता आपण स्टुडिओमध्ये जे गेस्ट आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात. लिमये सर, खरं तर तुम्ही मला समजावून सांगत होतात आपल्या प्रेक्षकांना, पण तेवढ्यात आपल्या इथे दुसरे गेस्ट जोडले गेले, त्यामुळे आपण गेलो. आता मी हा एक जो टॅक्सचा स्लॅब दाखवलाय त्याच्यामध्ये 4 लाखांपर्यंत असेल किंवा मग पुढचा जो स्लॅब टॅब इथं आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की काही पर्सेंटेज कर दिसतोय. आणि इथे जेव्हा अर्थमंत्री म्हणाल्या तेव्हा म्हणाल्या की 12 लाखांपर्यंत उत्पन्न हे टॅक्स फ्री असेल. याचा अर्थ नेमका काय? त्यांनी जे आता सांगितलंय त्याच्याप्रमाणे बरोबर सांगितलंय. 12 लाखापर्यंतचा जो इन्कम आहे तो टॅक्स फ्री असेल असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगत होतो आणि तेवढ्यात आपण डिस्कनेक्ट झालो की त्यांनी मुळात ही प्रोव्हिजन सांगताना अशा पद्धतीने सांगितली की पूर्वी 5 लाखापर्यंत टॅक्स नव्हता, मग 7 लाखापर्यंत नव्हता. सो 5 लाखापर्यंत टॅक्स नव्हता तो आफ्टर रिबेट नव्हता. म्हणजे जो काही तुम्हाला हे आहे रिबेट मिळतो एक स्पेसिफिक दिलेला 87 अंडर, त्याच्यानंतर होतं. सो आता त्यांनी काय सांगितलंय, 12 लाखापर्यंत नाही, म्हणजे 12 लाख रुपये पर्यंत टॅक्स नाही आणि त्याच्यामधून तुम्हाला रिबेट मिळेल की नाही अशी एक संदिग्धता होती. परंतु जे आता शेवटी आपण बजेट लाईव्ह ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 12 लाखापर्यंत क्लिअर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. सो इनडायरेक्टली तुम्हाला याच्यावरती ऍडिशनल जो काही रिबेट आहे तो तुम्हाला एलिजिबल होऊ शकेल. त्याच्यामध्ये आपण फाईन ट्युनिंग आता कॉपी आल्यानंतर आपल्याला जास्त क्लिअर होईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच क्लॅरिटी एक दिली की आतापर्यंत एखादी व्यक्ती ही 12 लाखापर्यंत इन्कम असताना कधी टॅक्स भरत होती, मग आता किती वाचेल? 18 लाख म्हणजे 12 लाख पर्यंत जोपर्यंत इन्कम होतं तोपर्यंत तुम्ही टॅक्स पूर्वीच्या स्कीम मध्ये भरत होतात, त्याच्यामध्ये आता 70,000 रुपये वाचतील. त्याच्यानंतर जे 18 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं नाही 12 लाखापर्यंत होतं त्यांचा टॅक्स आता 80,000 रुपयापर्यंत वाचेल. 18 लाख होतं त्यांचं 70,000 वाचेल. आणि 25 लाख ज्याचं इन्कम आहे तो गेल्या वर्षीपर्यंत जेवढा टॅक्स भरत होता त्याच्यामध्ये 1.25 लाख 1,10,000 आपल्याला सूट म्हणण्याची सूट नाही येईल, तेवढी टॅक्स लायबिलिटी कमी येईल. सो इथे त्यांनी स्पेसिफिकली 2 गोष्टी क्लिअर केल्या ज्या समजल्या त्या म्हणजे 12 लाखामध्ये कॅपिटल गेन जर का झाला म्हणजे भांडवली नफा, की तुम्ही एखादं घर विकलंय, प्रॉपर्टी विकलंय आणि त्याच्यामधून जो कॅपिटल गेन येतो तर त्याच्यावरचा इन्कम टॅक्सचा रेट हा वेगळा आहे. सो ते इन्कम हे या 12 लाखामध्ये पकडायचं नाही. असं म्हणता येईल की माझं इन्कम जर समजा 12 लाख रुपये आहे मला माझ्या कंपनीकडून मिळणार आहे तर त्याच्यामध्ये मला रिझम्पशन मिळेल, पण जर मला इतर इन्कम येत असतील तर त्याच्यामध्ये ते बेनिफिट मिळणार नाही. त्याच्यामध्ये क्लिअर आता त्यांनी सांगितलं तसं की जे हेड्स ऑफ इन्कम आहे त्याच्यामध्ये कॅपिटल गेन्स सोडून तुम्ही 12 लाखामध्ये बाकीचे इन्कम फक्त कन्सिडर करा. सपोज तुमचं कॅपिटल गेनचं इन्कम आहे आणि त्याच्यामुळे 12 लाख क्रॉस होत असेल तर त्याच्यावरती टॅक्स रेट वेगळा येत असल्यामुळे ते 12 लाखामध्ये येणार नाही असं त्यांनी आता जे काय सांगितलं त्याचं इंटरप्रिटेशन आहे. आणि जो स्टँडर्ड डिडक्शन आहे त्याच्याबद्दल कुठलंच म्हणजे सॅलराईड लोकांना जे काही 75,000पर्यंत 50,000पर्यंत जे काही स्टँडर्ड डिडक्शन मिळतं तर ते त्याच्यावरती त्यांनी आता भाषणामध्ये तरी स्पीचमध्ये काही सांगितलं नाही. सो ते लिमिट कंटिन्यू राहील अशी अपेक्षा आहे. सो दॅट जे काय आहे ते आता मुळात ह्या बजेटमध्ये बऱ्याच तशा गोष्टी आहेत की त्यांनी बारीकपणे मांडलेल्या आहेत. निश्चितच. पण मिडल क्लास लॉबी ही खूप स्ट्रॉंग आणि मोठी असल्यामुळे चर्चा ही फक्त आता 12 लाखावरती होते. असं गव्हर्नमेंटने भरपूर काही स्कीम्स दिल्या, आता बऱ्याच काही गोष्टी. सर, हाच मुद्दा घेऊन मला सुनीता रामनाथ मॅडमकडे जायचं आहे. त्या टॅक्स एक्सपर्ट आहेत. सुनीता मॅम, आता आपण हे समजावून घेतलेलं आहे टॅक्सचे जे काही स्लॅब आहे त्याच्यामध्ये कोणाला कसा फायदा होणार आहे आणि तुम्ही एक्सपर्ट आहात टॅक्सच्या. फक्त 12 लाखांची चर्चा होतीये, पण आपण स्लॅब बघितले तर ज्यांचं इन्कम 24 लाखांपर्यंत आहे त्यांनाही कुठेतरी फायदा होताना दिसतो. आणि मिडल क्लास जो सगळ्यात जास्त मोठा वर्ग आहे तेवढाच जास्त टॅक्स सुद्धा भरतो हा क्लास, त्यांना कशा पद्धतीनं 24 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना फायदा होईल? हो, फायदा होईल. डिडक्शन्स मध्ये फायदा होईल. 24 लाखापर्यंत तुम्हाला 1.25 लाख पर्यंत डिडक्शन मिळतील. परंतु ते सगळं सेकंडरी म्हणजे तुमचे इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत जीएसटी वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला काही सवलत नाही. तर त्या इन्कम मधनं लोक जे खरेदी करतील व्हाईट गुड्स किंवा कुठचंही त्याच्यावरती जीएसटी तसा राहील.
जितकं जास्त खरेदी करतील, जितकं जास्त कन्झम्पशन होईल, तितका जास्त तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्स लागत राहील आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकतं खरं, असं मला वाटतंय. आणि हा जो टॅक्स आहे तो सध्या दिसायला एकदम छान वाटतोय, परंतु बारीकाईने बघायला पाहिजे. अनेक्शर्स वगैरे जेव्हा येतील तेव्हा त्याचा खरा खुलासा होईल. निश्चितच. पण सुनीता मॅम, एक शेवटचा प्रश्न, 30% हा माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? शेवटचा एक प्रश्न. आपण बघतोय की 30% जो टॅक्स आहे तो आधी खूप साऱ्या लोकांना लागत होता, ज्यांचं मग 15 लाख किंवा 20 लाखांपर्यंत उत्पन्न असेल त्यांना सुद्धा लागायचा. आता तो कुठेतरी 30%वरून कमी झालेला आहे. त्यामुळं त्याचा फायदा कसा होऊ शकेल किंवा कसा लोक घेऊ शकतील? 30% हा एक खूप मोठा आकडा होता. त्याचा फायदा होऊ शकेल ना, कारण की पैसे तर ते पैसे लोकांच्या हातात खेळतील आणि त्या पैशाने लोकांचं कन्झम्पशन वाढेल आणि त्याला जीएसटी लागेल आणि जीएसटी वरनं त्यांना टॅक्स रिकव्हर करता येईल असं मला म्हणतंय. म्हणजे त्यांच्या हातात पैसे राहतील एवढं चांगलंच आहे. निश्चितच. आणि हातात पैसे राहतील तर बचतही होऊ शकेल आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये सुद्धा पैसा खेळता राहील. सुनीता मॅम, धन्यवाद. तुम्ही एवढ्या छान पद्धतीनं हे जे टॅक्सचे स्लॅब आहेत किंवा जी पद्धत आहे ती समजावून सांगितलेली आहे. आतापर्यंत जी माहिती तुमच्याकडे होती त्याबद्दल. यानंतर आपण जाऊयात, अनय जोगळेकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर